नमस्कार बांधवांनो, आज मी नगर परिषद कार्यालय सोनपेठ ह्या ठिकाणी मी वारंवार येत असतो आणि एक समाजाचं देणं म्हणून जेणेकरून की सोनपेठ शहरातील काही प्रलंबित राहिलेल्या कामाबद्दल आतापर्यंत अनेक दिवसापासून मी आवाज उठवत आहे। पण बांधवांनो, कुणी ह्याकडे दखल घेते का नाही की मला त्याची काही खंत वाटते आहे। म्हणून दादांनो, मी काय माहिती का आज मला एवढं लगे वेगळं वाटलं की मी आहे ना एक आमरण उपोषणाला बसण्यासाठी मी आज एक निवेदन जाहीर केलं आहे। तर माझे मुद्दे काय होते, सदरील माझा मुद्दा म्हणजे काय माहिती का की जे की दहिखेडमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येतं आणि सोमेश्वर सभागृह येतं, त्याचे जे उर्वरित राहिलेले काम आहेत मी आजच निवेदन दिलं असं कदापि बी नाहीये। जवळपास 3 वर्षांनी मी निवेदन देतोय, 3 वर्षाचा आराखडा आहे माझ्याकडे। तर सदरील पाहिलं तर ज्यांनी कोणी आहे ना ज्या ठिकाणी टोळेजंग इमारत उभा केली आहे सभागृहाची आणि जे समाज मंदिर त्या ठिकाणी उभा केलंय त्याची तात्काळ चौकशी व्हावी आणि कुणी त्या ह्याच्यावर भ्रष्टाचार केलाय आणि कुणी त्याचे पैसे खाल्लेत ह्याची पण चौकशी व्हावा। आणि सदरील मी आता पाहिलं तर एक निवेदन दिलं होतं किंवा सदरील नगरपालिकेची जागा, जनावरांच्या त्या जागेचा रस्ता आणि ते जेणेकरून की शेतकऱ्याचे जे जनावर मोकाट फिरतात त्यांना आळा बसावा म्हणून त्याचं कोंडण, ह्या कोंडणाचा रस्ता नाहीये सोनपेठ शहरामध्ये उपलब्ध। आणि एका बाजूला पाहिलं तर आता आपण एक निवेदन दिलं होतं महामानव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या विषयावर, कारण की त्या ठिकाणी जे जयंती होती त्या जयंतीच्या ठिकाणी जेणेकरून की जे व्यापारी बांधव त्या ठिकाणी अतिक्रमण करतात तर तिथं अतिक्रमण झालं नाही पाहिजे ह्या अनुषंगानं पण आणखीन पण त्या ठिकाणी व्यापारी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी करत आहेत, हे कुठेतरी आळा बसला पाहिजे। म्हणून आज मी आहे ना ह्या ठिकाणी सोनपेठ नगर परिषद कार्यालय ह्या ठिकाणी निवेदन दिले। मला काय म्हणायचं किंवा असे निवेदन वारंवार द्यायचे आणि हे निवेदन काय कचरा कोंडीमध्ये जायचे का एखाद्या पोहे खाणाऱ्या एखाद्या हॉटेलवर जायचे असं मला प्रश्न पडला आहे। आणि ह्या निवेदनाची कुणी दखल घेत नाहीये। जोपर्यंत कुणी दखल घेणार नाही तोपर्यंत हा महादेव नरवटे ह्या सोनपेठ शहरामध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। मी